नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. मित्रांनो, तुम्ही कदाचित आतापर्यंत 12वीच्या अभ्यासाला सुरुवात केली असेल. जर अजूनही सुरुवात केली नसेल तर नेमकी सुरुवात कशी करावी आणि 12वीचा अभ्यास कसा करावा याबद्दल मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेला आहे. प्लीज चेकआउट करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पर्टिक्युलरली मॅथ्सवरती फोकस करणार आहोत. आता सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याकडे 12th स्टँडर्डमध्ये मॅथ्स पार्ट 1 आहे आणि मॅथ्स पार्ट 2 आहे. आता पार्ट 1 मध्ये काय काय आहे आणि पार्ट 2 मध्ये काय काय आहे आपण अगदी थोडक्यात पाहणार आहोत, कारण आपल्याला डिटेल अभ्यास नाही करायचा आहे. आपल्याला फक्त एक आयडिया घ्यायची आहे की नेमकं आपल्याला या पूर्ण वर्षभरामध्ये काय काय शिकावं लागणार आहे किंवा काय काय शिकायचं आहे. जर आपण कंपॅरिझन केलं पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये तर कोणतं डिफिकल्ट आहे, तर असं एक ॲनालिसिस आहे किंवा असं एक मेजॉरिटी लोकांचं म्हणणं असतं की पार्ट 2 डिफिकल्ट आहे. थोडंफार आहे कारण त्याच्यामध्ये इंटिग्रेशन आहे, डिफरन्सिएशन आहे, जे तुम्हाला याच्या आधी नव्हतं. तुम्हाला 10th पर्यंत असलं काही नव्हतं. सो त्याच्यामुळे तुम्हाला कदाचित ते अवघड वाटू शकतं, कारण तुम्हाला 10th पर्यंत ट्रिग्नोमेट्री होतं, तुम्हाला लाईन्स म्हणजे काय, स्ट्रेट लाईन्स वगैरे होतं किंवा मेट्रायसेस होतं. ठीक आहे, म्हणजे या काही बेसिक गोष्टी तुम्हाला 10th पर्यंत होत्या. त्याच्यामुळे कदाचित तुम्हाला पार्ट 1 इझी वाटेल, कारण पार्ट 1 मध्ये या सगळ्या गोष्टी आहेत. फक्त अर्थात थोडीशी लेवल वाढलेली आहे आणि पार्ट 2 मधला जो काही भाग आहे किंवा जो काही सिलेबस आहे तो पूर्णतः नवीन आहे. त्याच्यामुळे कदाचित त्याचा अभ्यास करताना थोडंफार अवघड जाऊ शकतं. पण अर्थातच कुठलीही गोष्ट शिकणं खूप अवघड नसतं. आपण सुरुवातीला ABCD शिकताना पण ती अवघडच वाटली होती, पण आपण ती शिकलो. टेबल्स रट्टा मारताना पण ते अवघडच वाटले होते, पण ते आपल्याला आले नंतर. तर त्याच पद्धतीने थोडंफार अवघड वाटलं तरी पण तुम्हाला इव्हेंच्युअली जसं तुम्ही अभ्यास कराल, जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल त्यानुसार तुम्हाला कॅल्क्युलस पण इझी वाटेल. कॅल्क्युलस म्हणजे काय, तर पार्ट 2 मधला जो काही आपला सिलेबस आहे त्याला आपण म्हणतो कॅल्क्युलस. त्याच्यामध्ये डिफरन्सिएशन येतं, त्याच्यामध्ये इंटिग्रेशन येतं, या सगळ्या भागाला आपण म्हणतो कॅल्क्युलस. ठीक आहे. सो पार्ट 2 इज ऑल अबाउट कॅल्क्युलस आणि पार्ट 1 इज ऑल अबाउट ट्रिग्नोमेट्री असेल, मेट्रायसिस असेल, लाईन्स बद्दल आहे, वेक्टर्स बद्दल आहे. तुम्ही 11वीला फिजिक्समध्ये वेक्टर्स पाहिलं असेल, तर त्याच पद्धतीचं काहीसं वेक्टर्स तुम्हाला 12th मध्ये पाहायचं आहे मॅथ्समध्ये. बट अर्थात आपण फिजिकल म्हणजे फिजिक्सच्या दृष्टीने फिजिकल गोष्टींमध्ये कसं वेक्टर्सचा यूज करू शकतो ते पाहिलं होतं. आता आपण मॅथमॅटिक्समध्ये अनालिसिसमध्ये कसं यूज करू शकतो वेक्टर्सला ते आपण या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. सो तुम्हाला एक ओव्हरऑल आयडिया मिळाली असेल की मॅथ्स काही खूप वेगळा भाग नाहीये. जे काही तुम्ही 11th पर्यंत शिकलाय त्याचंच थोडंसं एक्सटेन्शन आहे मॅथ्समध्ये पुढे. ज्या म्हणजे तुम्ही काही फिजिक्समध्ये शिकला असाल, काही तुम्ही प्युअर मॅथ्समध्ये शिकलेला आहात, त्याच गोष्टी पुढे आलेल्या आहेत. खूप काही वेगळं नाहीये. सो जी काही भीती मनामध्ये असेल की मॅथ्स खूप अवघड आहे, असं आहे तसं आहे, असं अजिबात नाहीये. केल्याने सगळं इझी आहे. त्याच्यामुळे फक्त एक पॉझिटिव्ह माइंडसेट ठेवा की तुम्हाला या गोष्टी येणार आहेत. जर तुम्ही प्रॉपरली सगळं सिलेबस वगैरे प्रॉपरली फॉलो केलात तर एक छान असं मेंटॉर फाइंड आउट करा. युट्यूबवरून शोधा किंवा कुठूनही शोधा, ज्याचं शिकवणं तुम्हाला समजतं. ठीक आहे. कारण मी कुठेतरी वाचलंय की एखादा विषय जर आपल्याला समजत नसेल तर त्याच्यामध्ये आपली चुकीपेक्षाही जास्त चुकी असते शिकवणाऱ्याची. कारण कदाचित त्याने त्या पद्धतीने शिकवलं नाही की ज्या पद्धतीने आपल्याला समजेल. किंवा आता असं झालंय की आता चुकी शिकवणाऱ्याची नाहीये, आता चुकी आपलीच आहे, कारण आपण प्रॉपर टीचर फाइंड आउट करत नाहीये. कारण खूप सारे टीचर्स अवेलेबल आहेत किंवा खूप सारे असे मेंटॉर्स अवेलेबल आहेत जे तुम्हाला हव्या त्या पद्धतीने शिकवतील किंवा तुम्हाला जी पद्धत किंवा तुम्हाला ज्याच्यामध्ये शिकायला आवडते त्या पॅटर्नमध्ये शिकवतील. सो प्लीज तसा एखादा मेंटॉर फाइंड आउट करा ज्याची फ्रिक्वेन्सी तुमच्याशी मॅच होते आणि त्याच्याकडून शिकण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला हे सगळं इझी वाटेल. ठीक आहे. सो बेसिकली हे आहे मॅथ्स पार्ट 1 आणि मॅथ्स पार्ट 2 मध्ये. आता आपण ऍक्च्युली जाऊया की नेमकं सुरुवात करताना करायचं काय आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे नो युअर सिलेबस. तुम्हाला माहिती पाहिजे की तुमचा सिलेबस काय आहे. ठीक आहे. जर आपल्याला सिलेबस माहिती नाहीये, त्याच्यामध्ये काय आहे हेच माहिती नाहीये, तर आपण सुरुवात कशी करणार. कुठल्याही स्पर्धेमध्ये उतरण्याआधी त्या स्पर्धेचे रूल्स काय आहेत, स्पर्धा कशी खेळायची आहे, कशी आहे, याच्याबद्दल माहिती पाहिजे ना. सो तेच या ठिकाणी आहे की तुम्हाला सिलेबस माहिती पाहिजे. मग सिलेबस माहिती करून घेतल्यानंतर तुम्हाला वेटेज माहिती पाहिजे, म्हणजे कोणता चॅप्टर किती मार्कांसाठी आहे. तर मी वेटेजचा सेपरेट व्हिडिओ अपलोड केलाय, तो प्लीज चेकआउट करा. ज्यांना वेटेज हवा आहे त्यांना. ऍक्च्युली वेटेज आपण एक्झामच्या आधी वगैरे पाहतो, बट ठीक आहे, तुम्ही आतापासून तुम्हाला एक आयडिया मिळेल की कोणता चॅप्टर किती महत्वाचा आहे. अर्थात आपण वेटेजवरून त्याचं महत्व नाही ठरवू शकत, बट तरीही आपल्यासाठी किती महत्वाचं आहे आपण ठरवू शकतो वेटेजनुसार. सो तुम्ही ते फाइंड आउट करू शकता. त्याचा व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलाय, लिंक तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये पाहायला मिळेल. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे डिसाइड युअर गोल. म्हणजे तुम्ही अर्थात कुठलाही अभ्यास करताना फक्त परीक्षेपुरता करू नये असं म्हणतात, बट सध्या आपण तेच करतोय आणि हे मी कितीही सांगितले तरी तुम्ही परीक्षेपुरताच अभ्यास करणार आहात मॅथ्सचा. बट आता नक्की हे डिसाईड करायचं आहे की मॅथ्स तुम्ही कशासाठी अभ्यासताय. म्हणजे बोर्ड्स तुमचा गोल आहे, जेई मेन्स गोल आहे, जेई ऍडव्हान्स गोल आहे की MST CET गोल आहे. हे यासाठी कारण प्रत्येक परीक्षेसाठी मॅथ्सचा अभ्यास आपण वेगळ्या पद्धतीने करणार आहोत. सिलेबस जरी सेम असला तरी पण पॅटर्न बदलतोय ऍज पर दी पॅटर्न ऑफ युअर एक्झाम. ठीक आहे. बोर्डसाठी करणार असाल तर तुम्हाला जे थिअरम्स आहेत, जे प्रूफ आहेत ते पण तुम्हाला नीट करावे लागतील, कारण ते सुद्धा एक्झाममध्ये विचारले जातात.
हेच जर तुम्ही जेईसाठी करणार असाल, MST साठी अभ्यास करणार असाल, तर तुम्हाला प्रूफ्स वगैरे काही लिहायला विचारले नाही जाणार किंवा तुम्हाला थिअरम पण लिहायला नाही विचारलं जाणार. तुम्हाला डिरेक्टली त्यांचं ऍप्लिकेशन विचारलं जाईल, राईट. सो त्यामुळे तुम्ही कोणत्या एक्झामसाठी प्रिपेअर करताय ते पण सगळ्यात महत्त्वाचा रोल याच्यामध्ये प्ले करणार आहे. ठीक आहे. सो बोर्डसाठी जर तुम्ही अभ्यास करणार असाल तर तुम्हाला आतापासूनच सवय ठेवायची आहे की प्रत्येक स्टेप लिहायची आहे. कधी कधी काय होतं की आपण फक्त जेईसाठी किंवा MST साठी प्रिपेअर करतो आणि आपल्या मनामध्ये असतं की आपल्याला फक्त MCQ सॉल्व्ह करता आले पाहिजेत. आणि मी असे पण काही स्टुडंट्स किंवा माझे काही फ्रेंड्स पाहिले आहेत की ज्यांनी सुरुवातीपासून जेई मेन्ससाठी अभ्यास केला, जेई ॲडव्हान्ससाठी अभ्यास केला, CET साठी अभ्यास केला आणि नंतर त्यांना ते स्टेप्सच लिहिता येत नव्हते. कारण आपलं असं होतं ना की आपण शॉर्टकटमध्ये आन्सर फाइंड आउट करतो. मॅथ्समध्ये बऱ्याचशा ट्रिक्स पण असतात, पण बोर्ड्समध्ये त्या ट्रिक्स नाही चालत. बोर्ड्समध्ये जेव्हा तुम्हाला 5 मार्काचं आन्सर लिहायचे तेव्हा त्याच्यामध्ये सगळ्या स्टेप्स आल्या पाहिजेत. आणि मग अल्टिमेटली काय होतं की आपण त्या स्टेप्स कसं लिहायचं हे विसरतो किंवा स्टेप्स लिहिणं विसरतो. आणि त्याच्यामुळे इव्हन तो विद्यार्थी कितीही एक्सेल करत असला त्याच्या ॲडव्हान्समध्ये किंवा मेन्समध्ये आणि त्याच्या बोर्ड्समध्ये मार्क्स याच्यामुळे कमी होतात. आणि तुम्हाला जर माहिती नसेल तर सांगते, बोर्ड्स तुम्ही 75% तुम्हाला बोर्ड्समध्ये मिळवायचे आहेत तेव्हाच तुम्ही जेई मेन्सद्वारे ऍडमिशन घेऊ शकता. अर्थात हे मी जनरल कॅटेगरीसाठी सांगते, तुमच्या कॅटेगरीनुसार ते बदलू पण शकतं. बट एक तुम्हाला मिनिमम 75% स्कोर करायचा आहे जर तुम्हाला जेई मेन्सनुसार किंवा जेई ॲडव्हान्सनुसार ऍडमिशन हवं असेल तर. त्याच्यामुळे तुम्हाला बोर्ड्सकडे पण लक्ष द्यायचंच आहे. ठीक आहे. सो मग तुमचा एक गोल डिसाईड करा आणि इव्हन तुम्ही जेई मेन्ससाठी अभ्यास करताय, नो इश्यूज, तुम्ही ट्रिक्स वगैरे सगळं फॉलो करा. पण ते करत असताना पण एक त्या पर्टिक्युलर प्रॉब्लेमसाठीची लॉंग मेथड काय आहे ती पण लक्षात ठेवा, जी तुम्हाला बोर्डसाठी यूज करायची आहे. ठीक आहे. अर्थात तुम्ही तुमच्या ट्रिक्स वगैरे वापरून ते आन्सर व्हेरीफाय नक्कीच करू शकता, पण तुम्हाला बोर्ड्समध्ये लिहिताना ती पूर्ण जी लॉंग मेथड आहे, लॉंग प्रोसिजर जी काही असेल ती पूर्ण लिहायची, बिकॉज यू हॅव टू स्कोर मार्क्स. ठीक आहे. तुमचे पर्सेंटेज वाढवण्यासाठी, तुमचे मार्क्स वाढवण्यासाठी ते रिक्वायर्ड आहे आणि आपण त्यात काहीच करू शकत नाही, कारण तो पहिल्यापासून चालत आलेला एक पॅटर्न आहे की तुम्हाला तसंच त्याचं उत्तर लिहायचं असतं. ठीक आहे. सो एकदा का तुमचा गोल डिसाईड झाला की तुम्हाला बुक्स डिसाईड करायचे आहेत. आता बुक्स डिसाईड करताना कसं करायचं आहे, तुम्ही जर पाहिलं असेल तर मॅथ्सचा सिलेबस हा जेईसाठी, बोर्डसाठी, MST CET साठी ऑलमोस्ट सेम आहे. सो याच्यामध्ये काही फरक पडत नाही की तुम्ही कोणत्या बुक्स किंवा म्हणजे तुम्ही कोणता सिलेबस फॉलो करताय. अल्टिमेटली कशाचा फरक पडतोय की तुम्ही किती वेगळ्या पद्धतीचे न्यूमेरिकल सॉल्व्ह करताय, तुम्ही किती वेगळ्या पद्धतीचे क्वेश्चन सॉल्व्ह करताय आणि तुम्ही किती प्रॅक्टिस करताय, हे मॅथ्समध्ये मॅटर करतं. प्रत्येक विषयाची स्ट्रॅटेजी वेगळी असते आणि मॅथ्ससाठी ही स्ट्रॅटेजी आहे की तुम्ही किती वेगळ्या प्रकारचे सम सॉल्व्ह करताय. ठीक आहे. सो तुम्ही जर थोडंफार अनालिसिस केलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की महाराष्ट्र बोर्डमध्ये पर्टिक्युलरली मॅथ्स पार्ट 2 मध्ये किंवा कॅल्क्युलेशन पार्टमध्ये खूप वेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल्स आहेत. इतकी डायव्हर्सिटी आहे की जी NCERT मध्ये पण तुम्हाला नाही पाहायला मिळणार. ठीक आहे. सो तुम्ही जर महाराष्ट्र बोर्डमध्ये आहात तर त्याचा बेनिफिट आहे की तुम्हाला मॅथ्समध्ये खूप चांगले एक्झाम्पल्स पाहायला मिळतील. चांगले इन द सेन्स की तुम्हाला एक बूस्ट मिळेल चांगला, की म्हणजे एक असे वेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल्स मिळतील जे तुम्हाला सॉल्व्ह करायला पण मजा येईल आणि याचा उपयोग तुम्हाला नक्कीच तुमचे स्किल्स वाढवण्यासाठी होईल. अॅनालिटिकल स्किल्स तुमचे चांगले होतील, लॉजिकल थिंकिंग चांगलं होईल, जे तुम्हाला अल्टिमेटली जेईसाठी उपयोगी पडणार आहे. ठीक आहे. सो तुम्ही NCERT पण फॉलो करू शकता आणि कॅल्क्युलेससाठी पर्टिक्युलरली महाराष्ट्र बोर्डचं बुक पण रेफर करू शकता किंवा इतर बरेचसे बुक्स आहेत जे पर्टिक्युलरली त्या एक्झामसाठी बनलेले आहेत. जर तुम्ही फक्त MST CET द्यायची आहे, तुम्हाला जेई मेन्स वगैरे काही नाही द्यायचे, तर महाराष्ट्र बोर्डचं बुक बेस्ट आहे. सोबत तुम्ही टार्गेटचं ट्रिम्स वगैरे यूज करू शकता ज्याच्यामध्ये तुम्हाला PYQs पाहायला मिळतील. ठीक आहे. सो हे 2 बुक सफिशियंट आहे जर तुम्ही महाराष्ट्र बोर्डला असाल तर. ठीक आहे. आणि जर तुम्ही फक्त NCERT तुम्हाला फक्त JEE द्यायची आहे किंवा जेई ॲडव्हान्स वगैरे द्यायची आहे तर तुम्ही त्यासाठी NCERT फॉलो करू शकता. अलॉंग विथ NCERT तुम्ही रेफरन्स बुक्स सिलेक्ट करू शकता. आता नेक्स्ट मुद्दा आहे तो म्हणजे प्रॅक्टिस रेग्युलरली. अर्थात मॅथ्स म्हटलं की तुम्ही आज अभ्यास केला, मग एका महिन्याने पुस्तक उघडलं किंवा मग अगदीच परीक्षेच्या आधी वगैरे पुस्तक उघडलं आणि तुम्ही एक्सपेक्ट करताय की तुम्हाला सगळा अभ्यास येईल किंवा तुम्हाला सगळं काही लिहिता येईल, तर असं नाही होणार. कारण मॅथ्स इज ऑल अबाउट प्रॅक्टिस. तुम्हाला रोज अभ्यास करायचे, रोज किंवा किमान आठवड्यातून 5 दिवस तरी तुम्हाला मॅथ्सचा अभ्यास करायचाच आहे, पार्ट 1 आणि पार्ट 2 मिळून. ठीक आहे. सो तुम्ही असं अजिबात करू शकत नाही की आज अभ्यास केला, एका महिन्याने केला, कारण मॅथ्स इज ऑल अबाउट की तुम्ही किती जास्त प्रॅक्टिस करताय, तुम्ही किती जास्त प्रकारचे क्वेश्चन सॉल्व्ह करताय. सो प्रॅक्टिस इज मस्ट. तुम्हाला रेग्युलरली प्रॅक्टिस करायची आहे. प्लीज एक शेड्यूल वगैरे बनवा, एक प्रॉपर प्लॅन बनवा जो की तुम्हाला तुमची रिव्हिजन ट्रॅक करायला हेल्प करेल, तुमचा सिलेबस ट्रॅक करायला हेल्प करेल. हे तुम्ही स्वतः करायचं, हे तुम्हाला कोणी बनवून नाही देणार. तुम्हाला तुमच्याकडे किती वेळ आहे किंवा तुम्ही किती वेळ देऊ शकता मॅथ्सला
तुमचा क्लास असेल, कॉलेज असेल, जे काही असेल ते सगळं सांभाळून किती वेळ तुम्ही मॅथ्सला देऊ शकता. आणि हे मी सेल्फ स्टडी बद्दल बोलते. हे मी याच्याबद्दल नाही बोलत आहे की तुम्ही क्लासमध्ये किती क्वेश्चन सॉल्व्ह केले, तुम्ही कॉलेजमध्ये किती क्वेश्चन सॉल्व्ह केले नाही, किंवा तुम्हाला टीचर्सने किती क्वेश्चन शिकवले, याच्याबद्दल आपण नाही बोलत आहोत. आपण हे सेल्फ स्टडी बद्दल बोलतोय. तुम्ही स्वतःहून किती अभ्यास केला याच्याबद्दल असणार आहे हा पूर्ण व्हिडिओ. इथे कुठेही क्लासने किती अभ्यास करून घेतला, कॉलेजने किती करून घेतला, किंवा कोणी किती करून घेतला हे नाहीये. आता तुम्ही 12th मध्ये आहात, सो सेल्फ स्टडीचं महत्त्व तुम्हाला अर्थात माहिती असलं पाहिजे. आणि तुम्ही जितका सेल्फ स्टडी कराल तेवढा तुमचा रँक वाढेल, तेवढे तुमचे पर्सेंटाईल वाढतील, तेवढे तुमचे मार्क्स वाढतील. ठीक आहे. सो त्याच्यामुळे सेल्फ स्टडी इज मस्ट. आणि तुम्ही किती वेळ स्वतःहून देऊ शकता तुमच्या मॅथ्ससाठी हे तुम्हाला डिसाईड करायचं आहे. आणि त्याप्रमाणे तुम्हाला वीकमधून 5 डेजचं अगदी 5 दिवस नाही तर ऍटलीस्ट 4 दिवसाचं तरी तुम्हाला टाइम टेबल बनवायचं आहे. आणि ट्राय करायचं की तुम्ही त्यानुसार तुमचा सिलेबस जो आहे तो पूर्ण कराल. आता तुम्ही जर एंट्रन्स एक्झाम देताय तर तुम्हाला माहिती असेल की 11th आणि 12th दोघांचाही अभ्यास तुम्हाला करायचा आहे. बोर्डसाठी तुम्हाला फक्त 12thचा अभ्यास करायचा आहे. सो आता तुम्ही असं करा की 12th पासूनच सुरुवात करा. 12thचा सिलेबस कंप्लीट झाला की मग तुम्हाला 11thला हात लावायचा आहे. कारण आता तुमचा फोकस किंवा तुमची प्रायोरिटी 12th वरती असली पाहिजे. कारण 12thचा सिलेबस दोघांकडे पण आहे ना. सो 12th करणं बेनिफिशियल आहे रादर दॅन 11th वरती अडकून बसणं. कारण बऱ्याचदा असं होतं की 11thचा सिलेबस कंप्लीट नाही झालाय, त्याच्यामुळे तुम्ही 11th करायला घेता आता. बट असं करू नका. खूप जास्त रिलेशन आहे असं नाहीये. काही टॉपिक्समध्ये तुम्हाला रिलेशन पाहायला मिळेल. त्यासाठी तुम्ही काही बेसिक कॉन्सेप्ट्स वगैरे क्लिअर करण्या इतपत 11th मॅथ्स करू शकता. बट तुम्हाला मेजॉरिटी आता 12th वरतीच फोकस करायचं आहे. ती तुमची प्रायोरिटी असली पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट आहे मोस्टली नोट्स वगैरे, जसं थिअरी नसल्यामुळे रट्टा वगैरे मांडण्यासाठी काही लिहित नाही. बट तुम्हाला मॅथ्समध्ये फॉर्म्युला शीट बनवायची आहे आणि त्याला जास्त वेळ लागत नाही. कारण फॉर्म्युला काही पानभर वगैरे म्हणजे खूप अगदी असं पुस्तक वगैरे भरून फॉर्म्युले आहेत असं काही नाहीये. त्याच्यामुळे जास्त वेळ नाही लागणार. तो पर्टिक्युलर चॅप्टर झाला किंवा तो पर्टिक्युलर चॅप्टरचं तुम्ही एक थोडंफार एक व्हिडिओ लेक्चर्स वगैरे पाहिले की तुम्हाला कळेल कोणते कोणते फॉर्म्युले यूज करायचे आहेत किंवा काय एक बेसिक फॉर्म्युलाचा प्लॅन असणार आहे. ते फॉर्म्युले तुम्हाला लिहून काढायचे आहेत. आफ्टर दॅट तुम्ही वेगवेगळे एक्झाम्पल सॉल्व्ह कराल. मग तुम्हाला अजून उलगडेल की ते या फॉर्म्युला असं मॉडिफाय करून यूज करावं लागतं किंवा या फॉर्म्युल्यामध्ये काहीतरी असं एक्स्ट्रा टाकायचं आहे, काहीतरी काढायचं आणि मग यूज करायचं आहे. तर त्यानुसार तुम्ही तुमचे मॉडिफिकेशन्स जर तुम्हाला हवे असतील तर काही शॉर्ट ट्रिक्स वगैरे करून तर तुम्ही ते लिहू शकता. अदरवाईज त्या तुमच्या ज्या काही शीट्स आहेत त्या तुम्ही तशाच यूज करू शकता. ठीक आहे. सो या फॉर्म्युला शीट्स तुम्हाला खूप जास्त बेनिफिशियल असणार आहेत तुमच्या एक्झामच्या वेळेस. कारण तेव्हा तुम्ही परत सगळे क्वेश्चन्स नाही रिवाइज करू शकत. ठीक आहे. जे काही तुम्ही करू शकता ते फक्त तुम्ही फॉर्म्युले वाचू शकता किंवा ते आठवू शकता. सो बेस्ट आहे की तुम्ही फॉर्म्युला शीट्स बनवायचे आहेत मॅथमॅटिक्ससाठी फॉर पार्ट 1 आणि पार्ट 2 साठी सुद्धा. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे तुम्ही बोर्ड्स पण देणार आहात. सो त्याच्यामध्ये खूप जास्त थिअरम यूज केले जातात. आता हे थिअरम कोणते असणार आहेत तर बोर्ड एक्झाममध्ये मोस्टली सेमच थिअरम रिपीट होतात जे पीवायक्यूज मध्ये विचारले गेलेले आहेत. सो अगेन टार्गेट्स आय गेस एक हे आहे लास्ट काय पीवायक्यूज. हा पीवायक्यूज नावाचं काहीतरी एक बुक आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला ऑलमोस्ट 1993 पासून 2024 पर्यंतच्या काही तुम्हाला पीवायक्यूज पाहायला मिळतील. सो ते बुक रेफर करा. त्याच्यामध्ये जेवढे थिअरम्स पीवायक्यूज मध्ये विचारलेले आहेत तेच रिपीट होतात. नवीन कोणताही थिअरम इंट्रोड्यूस केला जात नाही. सो पुस्तकामध्ये सगळे थिअरम्स करण्यात वेळ घालवण्यापेक्षा तेवढेच थिअरम्स करा जेवढे आधी विचारले गेलेले आहेत. तेवढेच तुम्हाला एक्झाममध्ये पुन्हा येणार. ठीक आहे. नेक्स्ट आहे क्लिअर युअर डाऊट्स. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की मॅथ्समध्ये बऱ्याचदा असं होतं की कळतच नाही म्हणजे कसं सॉल्व्ह करायचं, कुठून आलं हे, हा फॉर्म्युला कसा काय आला, कसा ह्याला फिरवला आपण. सो ते जे काही तुमचे डाऊट्स असतील ते प्लीज क्लिअर करा. कारण जेवढे तुम्ही डाऊट्स क्लिअर कराल तेवढा तुम्हाला स्वतःहून नवीन नवीन टेक्निक्स मिळतील तो एखादा पर्टिक्युलर क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी किंवा ती कॉन्सेप्ट समजून घेण्यासाठी. त्याच्यामुळे ते सगळे डाऊट्स क्लिअर करणं खूप गरजेचं आहे. यासाठी एक प्रॉपर मेंटॉर फाइंड आउट करा जो तुमचे डाऊट्स क्लिअर करेल, जे तुम्हाला प्रॉपरली शिकवतील आणि त्यांच्याकडे जाऊन तुमचे डाऊट्स क्लिअर करा. आणि यांची बात हेजिटेशन काय म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये, म्हणजे असं एक कुठलंही असं वाटू देऊ नका की आपण डाऊट कसं विचारायचं किंवा काय कसं करायचं. इट्स नॉट अबाउट दॅट. कारण तुम्ही आताचे 2 वर्षाची प्रिपरेशन करणार आहात, तेच तुमचं फ्युचर डिसाईड करणार आहेत. सो त्याच्यामुळे प्लीज ट्राय करा की तुम्ही सगळे डाऊट्स क्लिअर कराल, सगळे कॉन्सेप्ट्स क्लिअर कराल. ओके. नेक्स्ट आहे क्रिएट अ प्रॉपर प्लॅन. याच्याबद्दल आपण बोललेलो आहोत. इम्पॉर्टंट आहेत पीवायक्यूज, खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. नॉट फॉर ओनली बोर्ड्स बट जेई मेन्स असेल किंवा एमएसटी सीटी असेल सगळ्यांसाठीच पीवायक्यूज महत्वाचे आहेत. बेसिकली आपण पीवायक्यूजला काय एवढं महत्व देतोय कारण पीवायक्यूज जे आहे त्याच्यानुसार तुम्हाला कळतं की कसे क्वेश्चन्स विचारले गेले होते आणि मग तुम्हाला एक अंदाज येतो की कसे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. त्याच्यामुळे पीवायक्यूज खूप महत्वाचे आहेत.
सो फॉर दॅट मॅटर तुम्ही वेगळे बुक्स घेऊ शकता PYQचे. मी 2 रेफर केले आहेत, केमिस्ट्री CET साठी आणि याच्यासाठी बोर्डसाठी. सो तुम्ही ते नक्की चेकआउट करा. तुम्हाला जर असं असेल की बोर्ड्समध्ये मला 80 मार्क्स आपला पेपर असतो महाराष्ट्र बोर्डचा, त्या 80 मार्क्सपैकी साधारणतः तुम्हाला एक 70 पर्यंत वगैरे मार्क्स चालतील, तर फक्त PYQs करा. एक्स्ट्रा काहीच करायची गरज नाहीये. तुम्ही एक्स्ट्रा पुस्तक जरी नाही उघडलं तरी पण चालेल, म्हणजे आपलं अगदी महाराष्ट्र बोर्डचं पुस्तक नाही उघडलं तरी पण चालेल, पण फक्त PYQs नीट करा. म्हणजे असे करा की तुम्हाला त्या PYQs मधला कुठलाही क्वेश्चन विचारला तरी पण आला पाहिजे. मग तुम्ही 70 काय 80 पण स्कोर करू शकता रिटर्न पेपरमध्ये आउट ऑफ 80. बाकी तुम्हाला 20 मार्क्स प्रॅक्टिकलचे वगैरे ते तुम्ही बघून घ्या काय करायचं ते. बट रिटर्न पेपरमध्ये ऍटलीस्ट तुम्हाला 70 पाहिजेत किंवा 70च्या अबोव्ह जरी पाहिजेत तरी पण PYQs मधला प्रत्येक क्वेश्चन नीट करा. तुम्हाला माझी गॅरंटी की तुम्हाला 70च्या अबोव्ह मार्क्स मिळतील. ठीक आहे, कारण महाराष्ट्र बोर्ड कुठलंही नवीन क्वेश्चन अगदी असा कुठलाही असं म्हणतो ना आपण युनिकच कुठला तरी क्वेश्चन असा टाकत नाही. जे PYQs मध्ये आहेत त्याच पॅटर्नचे प्रश्न येतात. अर्थात न्यूमेरिकल व्हॅल्यू बदलू शकते, बट पॅटर्न तोच असणार आहे. सो सगळे PYQs नीट करा. तुम्हाला एक्स्ट्रा काही करायची गरज नाही पडणार. ठीक आहे, आणि तुम्ही मला विचारलं तर मी पण तेच केलं होतं, PYQच केले होते. सो आणि मला मॅथ्समध्ये 95 होते आउट ऑफ 100, आणि आय थिंक इंटरनलमध्ये आउट ऑफ होते, बट एखादं MCQ मी काहीतरी चुकवलं होतं 1-2, त्याच्यामध्ये मार्क्स गेले होते माझे. ठीक आहे, सो MCQsला पण महत्त्व द्या, कारण महाराष्ट्र बोर्डमध्ये MCQs हे एक्सरसाइज मधून येतात आणि त्यातलेच येतात, फक्त न्यूमेरिकल डेटा बदलून येतो. ठीक आहे, सो तुम्ही ते रेफर करू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे मल्टिपल बुक्स फॉलो करण्यापेक्षा. म्हणजे आपण असं म्हणूया की आपण कधी कधी असं होतं की असं जेईची एक्झाम म्हणजे जेई एक्झाम द्यायची आहे किंवा ऍडव्हान्स वगैरे द्यायचंय, मग यासाठी आपण खूप सारे बुक्स रेफर करतो जे की रिक्वायर्ड नसतात. ठीक आहे, कारण मॅथ्समध्ये इव्हन आपण असं म्हणतो की खूप साऱ्या प्रकारचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, बट कधी कधी बुक्समध्ये असं होतं की सेमच पॅटर्नचे क्वेश्चन खूप सारे दिलेले असतात, आपण ते करता करता बोर होतो किंवा त्याच्यामध्ये आपला टाइम वेस्ट होतो. त्यापेक्षा असं एखादं बुक सिलेक्ट करा की त्याच्यामध्ये खूप साऱ्या पॅटर्नचे क्वेश्चन्स असतील, खूप जास्त पॅटर्नचे क्वेश्चन्स असतील आणि लिमिटेड एक्झाम्पल्स असतील. ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला सेम पॅटर्न खूपदा पाहावा लागणार नाही, वेगळे पॅटर्न्स तुम्ही एक्सप्लोर करू शकता. ठीक आहे, सो असे काही बुक्स रेफर करा. इव्हन मॅथ्समध्ये क्वालिटी आणि क्वांटिटी दोघांना पण सेम वेटेज आहे. चांगल्या क्वालिटीचे प्रश्न आणि मेजर क्वांटिटीमध्ये तुम्ही सॉल्व्ह करायचे आहेत. ठीक आहे, नेक्स्ट आहे रिव्हिजन इज मस्ट. तुम्ही जे काही फॉर्म्युला शीट बनवणार आहात त्याला प्लीज बघत राहा, फक्त बनवून ठेवू नका अशी कुठेतरी. व्हॉट आय डिड वॉज की मी फॉर्म्युला शीट बनवली होती आणि इफ यू वॉन्ट तुम्ही ते भिंतीवरती स्टिक करा किंवा एक अशी वेगळी बुक तयार करा. आणि कधीही म्हणजे तुम्ही मॅथ्सचा कोणताही चॅप्टर अभ्यासणार असाल पण त्याच्या आधी तुम्ही आतापर्यंत जे काही चॅप्टर्स केले आहेत त्या सगळ्या चॅप्टर्सचे फॉर्म्युले रीड करायचे. म्हणजे इव्हन मी मॅथमॅटिक्समध्ये वेक्टर अभ्यासणार असेल तरी पण मी मॅथमॅटिकल लॉजिक असेल, ट्रिग्नोमेट्री असेल किंवा मॅट्रायसिस असेल, सगळ्याचे फॉर्म्युले बघायचे. याच्यामुळे असं होतं की तुम्ही इव्हन वेक्टरचा अभ्यास करता तरी पण बॅक ऑफ दी माइंड तुमचे सगळे फॉर्म्युले लक्षात राहतात. ठीक आहे, सो त्याच्यामुळे ट्राय करा की तुम्ही सगळे फॉर्म्युले प्रत्येक वेळी वाचाल. त्याच्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा कुठलाही वेळ द्यायची गरज नाही पडणार एक्झामच्या मध्ये रिवाइज करण्यासाठी, कारण तुम्ही खूपदा रिवाइज केलेलं असणार आहे. जेव्हा कधी मॅथ्सचं बुक उघडाल सो मी माझ्या बुकच्या फ्रंट पेजवरती ते सगळे फॉर्म्युलेशन स्टिक केले होते, जेणेकरून बुक उघडताच मला ते दिसतील आणि मी ते सगळे रिवाइज करेन. सो असे खूप सारी काही पानं होत नाहीत, साधारणतः 7 ते 8 काहीतरी पेजेस बनतात त्याचे, सगळ्या पूर्ण बुकचे फॉर्म्युले लिहिले तरी पण. सो असं खूप मोठं काही पुस्तक बनत नाही, फक्त 7 ते 8 पानांचं ते बुक बनतं, तेवढंच तुम्हाला रिवाइज करायचं असतं. ठीक आहे, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे फोकस तुम्हाला इन्क्रीज करायचा आहे. मॅच इज ऑल अबाउट की तुम्ही किती अटेंटिव्हली अभ्यास करताय, किती अवेअरनेस देऊन किती फोकसने अभ्यास करताय. हेल्दी राहायचंय, त्यासाठी फोकस इन्क्रीज करण्यासाठी प्रॉपर स्लीप महत्वाची आहे. सो छान मस्त आनंदी राहा, हॅपी राहा, खात पित राहा, हेल्दी डाएट घ्या, जंक फूड नाही, प्रॉपर स्लीप घ्या आणि मॅथचा अभ्यास करा. ठीक आहे, सो आय होप की या सगळ्या ज्या काही टिप्स आहेत त्या तुम्हाला उपयोगी पडतील तुमच्या एक्झामसाठी, तुमच्या अभ्यासासाठी. आणि मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्ही यापैकी कोणत्या टिप्स फॉलो करताय आणि कोणत्या करत नव्हता ज्या तुम्ही आता फॉलो करणार आहात. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. प्लीज तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि मला नक्की सजेशन्स द्या की अजून मी काय इम्प्रूव्ह करू शकते किंवा काही चुकलं असेल तर ते पण मला सांगा. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स अँड युअर फ्युचर. बाय बाय.